श्री श्री 108 डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज गुरुमाऊली यांचे सुंदर आशीर्वचन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर दुंगा या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या मनामध्ये देव आहे, तुमच्या हृदयामध्ये देव आहे। हा मन बिट्टू मडकीला तन्न बिट्टू देवरिला मातीमध्ये गळी होणार, तुमच्यामध्ये देव आहे। आमच्या मन शुद्धी होण्याशिवाय देव तुम्हाला भेटू शकत नाही। मन पहिला शुद्ध व्हावं लागते, आमच्या भाव शुद्ध व्हावं लागते। तुम्ही काशीला जाऊन या, रामेश्वरला जाऊन या, तुम्ही कुठेही पुढे अमरनाथला जाऊन या, केरळला जाऊन या, कुठेही जाऊन या, जाऊन नका म्हणा तुम्हाला। तिकडे जाऊन आल्यानंतर तुमचं मन काय करू शुद्ध होणार पाहिजे का नाही? किती लोक रागायला नका, किती प्रवास आले तिकडे चप्पल चोरी केलं लोक, आमचे लोक काशी यायचं कसं तुम्ही? किती लोकांना पिशवी चोरी केली, हे काय काय चोरी किती खराब। मग यायचं कशाला? काशी जायचं कशाला? रामेश्वर जायचं कशाला? मटण जायचं कशाला? उपयोग काय? मग सुधारणा होणार का तुम्ही? मटा मंदिर मध्ये कसं केलं तर सुधारणा व्हायचं का? सगळ्या मंदिर मध्ये चोर 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 आहे, तिथं भीती आहे, थोडा समोर उडाला, सावधान राहावा म्हणते का? माणूस कळल्यानंतर सुद्धा अनुभव पाहिजे, कळून सुद्धा कधी गळगळत आहे कधी सांगा। देव तुम्ही आहे, साक्षात परमात्मा तुम्ही आहे। एकादशी गुरुकडे एक भक्त गेले, मला देवाच्या पूजी करायची, कोणत्या देवाला पूजी करू म्हणजे?
अहंकारापेक्षा तुम्ही ध्यान, भक्ती, पूजा, दान, धर्म, परोपकार, हिताचा काम करा. हातातून चांगले काम करा, तुम्ही समाधान भेटणार. तुम्हाला सांगतो, चोरी करा, चोरी करून 10 रुपये चोरी करा, चोरी करून घरी या, तुमच्या मनाला समाधान वाटते का? करून तर बघा बेटा. कुठं करा, नको म्हणणार, पण कसं वाटतं मग परीक्षा करून बघा. तुम्ही कमाई केले पैसा तुमच्या जेबमध्ये ठेवा 100 रुपये, किती आनंद वाटते? आनंद वाटते का नाही? त्याच्यावर किती आनंद आहे का नाही? ते आनंद पाहिजे. तुम्ही स्वतःने अभ्यास करावा लागते. कशामुळे मला असं बोलायला, असमाधान कशाला आहे, शांती कसा प्राप्ती होणार पाहिजे, आम्ही काय केलं तर शांत होणार. सुद्धा अभ्यास करा. सर्व जन्मदी जन्म घेऊन घेऊन मानव जन्म देव तुम्हाला दिलेली आहे. दिले का नाही? सर्व जीवराशी करून करून मानव जन्म आले तुम्हाला. कशामुळे? मुक्तीसाठी. जनन मरण नको. लास्ट मानव जन्म आहे, पुढच्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही. मानव जन्म परत भेटू शकत नाही. 2 मिनिटं तुम्हाला कुठं एक सोने भेटलं तर कसं करते? किती जपून भेटलंय का नाही? ते ठेवणार
बाळेमध्ये ठेवायचे, ते चावी घालायचे, कसं नाही बाबू? हा किती सोय आहे तुझ्याकडे? हा काय सोनं किती प्रवासन म्हणजे मी असं पुस्तक सांगणार तुम्हाला, विषय सांगतो समोर चालला विषय तुम्हाला खरं सांगतो, घरचे सांगते घरामध्ये बसून बोलतोय का बोलतोय का नाही सगळं बसून असा विषय ते सत्संग म्हणजे. सत्संग म्हणजे पोथी म्हणजे वेगळं, पोथी असं सांगावं लागतं, सत्संग म्हणजे असं राहणार. सत्संग म्हणजे कसं राहते आमच्या तुमच्या चिंतन मनुष्य समाजात पाहिजे, आमच्या जीवनचे विचार केलेला पाहिजे. तुम्ही सांभाळून द्यावा लागते, तर वर बघायचं तर पायाला लागते, इकडे इकडे बघायचं तर पडावं लागतं. खरं आहे का नाही? सांभाळून द्यावा लागतं, तेव्हा माताला पोहोचणार तुम्ही. खरं आहे का नाही? काय होतं पैसा देऊन गुटखा खाऊन म्हणून द्यायचं ते किती किती खराब आहे. तुला काय नाही ऐकत तुमची खरं तुम्ही ना पहिली सांगतो तुमच्या समोर कसं करू आज जायचं असेल तर सांगून जातो. सांगतो आमच्या तुमच्या सगळं कधी आहे, आमच्याकडे म्हणलं का असं विचार करू नका, सगळं कधी आहे. कोणत्या घरी नाही त्यांनी काय पुण्यात तुला म्हणायचे पोरग 32 वय झालं पोराची, त्याला गुटखा खाऊन खाऊन पूर्ण इथून इथून इथपर्यंत पुरा 1.5 फूट नस गुटखा भरून कॅन्सर झाला. त्यांच्या वडीलला 4 एकर जमीन, किती 4 एकर. दवाखान्याला पुन्हा दवाखान्यात टाकले, 8.5 लाख खर्च. पैशाने शेत विकले, एकच मुलगा शेत विकले, पैसे पण दवाखान्यात टाकले, चांगल्या जरा आले नंतर लग्न केले, एक मुलगा झाला, अजून कुठे चालू केले. कोण काय त्याचं दिमाग इनको कोणतं कसं होतं माहिती आहे, कोणी दिसणार वडील दिसणार आई दिसणार कोणी दिसणार. तुम्हाला जन्म दिले का दुसरा कोण देव दिलं असं वाटतं मला. अरे आई वडील देव आहे तुमच्या, साक्षात परमात्मा पार्वती आहे, त्यांच्या किंमत कसं तुम्ही जन्म घेऊन उपयोग का असून सुद्धा कुठे खाल्ले, अजून भरून गेले, अजून दवाखान्याला गेले. डॉक्टर म्हणजे 2 महिन्यामध्ये मरून जाते म्हणून 2 महिन्यात काल 2 खाली माती झाला वाढली, अजून 2 तिला बाकी झाला. ते मुलाला घेऊन बाहेर माया घरी गेले, तर माताला कोण बघणार नाही. काल रात्री ते माताला विष पिऊन मरून गेले. किती खराब आहे, काय करायचं सांगा, कसं कर जीवन कसं करायचं विचार करायला लागतो. काय उपयोग आहे, मानव जन्म पवित्र जन्म आहे, किती छान जेवण करा, छान ठेवा. थोडं विचार करावा लागते का नाही सांगा. काय विचार करणार, करून 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 गेले उपयोग काय. जीवन फार पवित्र आहे, एवढं सुंदर जन्म कोणा तुम्हाला भेटलेली आहे. माटाकडे सांभाळ लागतो, महाराजकडे शिवाय खावं लागतंय, सगळं भजन करावं लागतंय, नवरा शिवाय देते, मुलगा शिवाय देते, सगळं खाऊन सुद्धा द्यावं लागतं. तुमच्या आमच्यापेक्षा तुमच्या अनुष्ठान फार करताय, तुमच्या
सगळं करून करावं लागतं ना. आमचे काय, आमचे कामच ती आहे. काल रात्री साहेबामध्ये 2 तास प्रवचन केलं, आता प्रवचन केलं, आज संध्याकाळी हुपसूनला प्रवचन आहे. रोज ते कामाचे करत असतो. तुमचा प्रश्न आहे ना, हे सगळं करून करून करावं लागतं. त्याच्यामुळे मानव जन्म पवित्र करून घ्या. लक्ष ठेवायचं, जीवनावर लक्ष ठेवा. कसं जपून जायचे, कसं करायचे. देवाला बघा लागतं, देवाकडे जावं लागतं. गायचे दूध पाहिजे तर काय करावं लागतं? म्हैस दूध कसं काढते भाई? जाऊन काढते का नाही? ते आणून देते का तुम्हाला? आणून देतं का? नाही. आम्हाला ज्ञान पाहिजे तर गुरुकडे जावं लागतं. गुरुकडे जावं लागतं. गुरुच्या पाया पडून त्यांच्या अमृतवाणी आम्ही ज्ञान ऐका. साक्षात देव तुम्हाला प्रत्यक्ष होणार. साक्षात देव प्रत्यक्ष होणार.